3 मार्च 2026 रात्री आकाशात काहीतरी वेगळं घडणार आहे. सामान्य पौर्णिमा नाही, सामान्य चंद्रग्रहण नाही. तो चंद्र पूर्ण लाल दिसणार आहे. पण प्रश्न हा नाही की तो लाल का दिसेल. खरा प्रश्न असा आहे, त्या दिवशी आपण काय केलं आणि काय टाळलं. कारण काही दिवस असे असतात जे फक्त कॅलेंडरवर येत नाहीत, ते आपल्या आयुष्याच्या दिशेला हलकासा ढकल देऊन जातात. 3 मार्च 2026 ला पूर्ण चंद्रग्रहण होणार आहे. याला ब्लड मून म्हटलं जातं. वैज्ञानिक दृष्टिकोनातून जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये येते, तेव्हा सूर्याच्या लाल किरणांचा अपवर्तन होऊन चंद्रावर परिणाम होतो आणि चंद्र पूर्ण लाल दिसतो. पण यावेळी गोष्ट इथेच थांबत नाही. याच दिवशी आहे फाल्गुन पौर्णिमा. याच दिवशी होलिका दहन आणि ज्योतिषानुसार शिवयोग, धनयोग, अमृत सिद्धी योग, महालक्ष्मी योग असे दुर्मिळ योग तयार होत आहेत. असा योग खूप वर्षांनी एकदा तयार होतो. म्हणजे हा दिवस अतिशय शक्तिशाली पण तितकाच संवेदनशील. हे ग्रहण दुपारी 3:20 वाजता सुरू होईल आणि सायंकाळी 6:47 वाजता संपेल. सुतक काळ साधारण 9 तास आधी सुरू होईल. भारताच्या अनेक भागात हे स्पष्ट दिसणार आहे, विशेषतः ईशान्येकडील राज्यांमध्ये. म्हणजे नियम लागू होतात. आता मुख्य भाग हे भीती पसरवण्यासाठी नाही, तर परंपरेनुसार जपण्यासाठी आहे. पहिली गोष्ट, गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी. ग्रहणाच्या काळात बाहेर जाणं टाळावं. चंद्राच्या थेट किरणांपासून दूर राहणं हे शास्त्रात सांगितलं आहे. कारण परंपरेनुसार हा काळ ऊर्जेच्या अस्थिरतेचा मानला जातो. घरातील ज्येष्ठांनी याकडे विशेष लक्ष द्यावं. दुसरी गोष्ट, तेल मालिश किंवा डोक्यावर तेल लावणं टाळावं, विशेषतः महिलांनी. ज्योतिष शास्त्रानुसार चंद्र मन आणि शरीरातील जलतत्वाशी संबंधित आहे. ग्रहणाच्या दिवशी तेल लावणं टाळण्याची परंपरा आहे, कारण हा काळ चंद्राच्या प्रभावातील अस्थिरतेचा मानला जातो. तिसरी गोष्ट, तुळशीला स्पर्श किंवा पाणी अर्पण करू नये. सुतक काळात तुळशी पूजन टाळावं. हे अनेक घरांमध्ये पाळलं जाणारा नियम आहे. ग्रहण संपल्यानंतर स्नान करूनच तुळशी पूजन करावं. चौथी गोष्ट, आर्थिक व्यवहार टाळावेत. सुतक काळात पैसे देणे घेणे, मोठे व्यवहार टाळावेत, विशेषतः व्यापाऱ्यांनी. कारण परंपरेनुसार ग्रहण काळ हा निर्णय घेण्यासाठी शुभ मानला जात नाही. पाचवी गोष्ट, तामसिक अन्न सेवन करू नये. मांस, मासे, अंडी यांचं सेवन टाळावं. ग्रहणाचा काळ साधना, संयम आणि शुद्धतेचा मानला जातो. हलके, सात्विक अन्न किंवा उपवास करणं अधिक योग्य मानलं जातं. घरात सकारात्मक वातावरण ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. पती पत्नीने वाद टाळावेत. संयम पाळावा. घरात शांतता ठेवावी. कारण परंपरेनुसार ग्रहणाचा काळ ऊर्जेचा वाढलेला काळ मानला जातो. चांगलं केलं तर चांगला प्रभाव वाढतो, वाईट केलं तर त्याचाही परिणाम वाढतो. शेवटचं एक महत्वाचं वाक्य, असे दिवस भीतीसाठी नसतात, ते जागरूकतेसाठी असतात. चंद्र लाल दिसेल, पण त्यापेक्षा महत्वाचं आहे की त्या दिवशी मन काळं होऊ नये. शांत रहा, संयम ठेवा, परंपरेचा आदर करा आणि ग्रहण संपल्यानंतर स्नान करून नवीन ऊर्जेसह दिवसाची सुरुवात करा. आतापर्यंत आपण काय टाळायचं ते पाहिलं. आता 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. काही सवयी ज्या या दिवशी पूर्णपणे थांबवायला हव्यात आणि काही उपाय जे योग्य भावनेने केल्यास परिणाम देतात. आणखी काही गोष्टी ज्या टाळायलाच हव्यात. नशायुक्त पदार्थ. ग्रहणाचा दिवस हा संयमाचा दिवस मानला जातो. मद्य, तंबाखू किंवा कोणतेही नशायुक्त पदार्थ त्या दिवशी पूर्णपणे टाळावेत. कारण हा काळ मन आणि निर्णय क्षमतेवर परिणाम करणारा मानला जातो. त्या दिवशी घेतलेले चुकीचे निर्णय दीर्घकाळ परिणाम करू शकतात, अशी धारणा आहे. दुसरी गोष्ट, केस आणि नखे कापू नयेत. अनेक जण नियमितपणे हे करतात, पण ग्रहणाच्या दिवशी केस किंवा नखे कापणे अशुभ मानले गेले आहे. शास्त्रानुसार हा काळ शरीरातील ऊर्जेचा संवेदनशील काळ असतो, म्हणून शक्य असल्यास हा नियम पाळावा. तिसरी गोष्ट, मुख्य दरवाजा स्वच्छ आणि मोकळा ठेवा. घराच्या मुख्य दरवाजावर चप्पल, जोडे अस्ताव्यस्त ठेवू नयेत. दरवाजा हा ऊर्जेचा प्रवेशद्वार मानला जातो. त्या दिवशी तो स्वच्छ आणि मोकळा ठेवणे योग्य मानले जाते. झाडू देखील स्वच्छतेचे प्रतीक आहे, तो आदराने बाजूला ठेवावा. आता उपायांविषयी बोलूया, पण एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या, हे उपाय जादू नाहीत. एका रात्रीत आयुष्य बदलवणारे शॉर्टकट नाहीत. हे श्रद्धा, शिस्त आणि सकारात्मक ऊर्जेवर आधारित प्रतिकात्मक कृती आहेत. योग्य भावनेने केले तर त्यांचा मानसिक आणि आध्यात्मिक परिणाम जाणवतो. धनवृद्धीसाठी एक साधा उपाय सांगितला जातो. ग्रहण सुरू होण्यापूर्वी एक पितळी वाटी घ्या. त्यात गंगाजल भरा आणि 1 रुपयाचे नाणे टाका. ही वाटी अशा ठिकाणी ठेवा जिथे चंद्रप्रकाश थोडासा पडेल. दुसऱ्या दिवशी स्नान करून ते नाणे तिजोरीत किंवा जिथे पैसे ठेवले जातात तिथे ठेवा. परंपरेनुसार हा उपाय लक्ष्मी कृपा आकर्षित करणारा मानला जातो. पण लक्षात ठेवा, नाण्यापेक्षा महत्वाची असते ती भावना आणि प्रामाणिक प्रयत्न. जर राहुकेतूच्या प्रभावाबद्दल मनात भीती असेल तर ग्रहण संपल्यानंतर स्नान करून पिंपळाच्या झाडाजवळ तिळाच्या तेलाचा दिवा लावावा.
2 लवंगा घेऊन 8 वेळा उतारा करून त्या दिव्यात टाकाव्यात. लवंग दोष शांतीसाठी उपयोगी मानली जाते. हा उपाय मनाला स्थैर्य देण्यासाठी केला जातो. नशीब खुलं व्हावं असं वाटत असेल तर ग्रहणाच्या आदल्या दिवशी एक कुलूप आणि चावी खरेदी करून ग्रहणाच्या वेळी छतावर ठेवावं आणि दुसऱ्या दिवशी मंदिरात दान करावं. हा एक प्रतिकात्मक संदेश असतो. बंद दरवाजे उघडण्यासाठी आधी मनातील भीती सोडावी लागते. नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी काळी मिरी डोक्यापासून पायापर्यंत 8 वेळा फिरवून जाळण्याची पद्धत सांगितली जाते. हा उपाय बाहेरच्या शक्तींसाठी नाही तर आतल्या अस्वस्थतेला सोडण्यासाठी आहे. कुटुंब सुरक्षित राहावं असं वाटत असेल तर मुख्य दरवाजासमोर तिळाच्या तेलाचा दिवा लावावा आणि ग्रहण संपल्यानंतर तो पिंपळ किंवा वडाखाली ठेवावा. घरातील शांतता आणि एकात्मता हीच खरी सकारात्मक ऊर्जा असते. आता राशींबद्दल थोडक्यात. ग्रहणाचा परिणाम सगळ्यांवर होतो, पण काही राशींना विशेष सकारात्मक संकेत मिळत आहेत. मेष राशीसाठी नवीन संधी आणि आर्थिक हालचाल दिसते. मिथुन राशीसाठी नोकरी किंवा प्रगतीचे योग. कन्या राशीसाठी स्थैर्य आणि विरोधक कमी होण्याचे संकेत. धनु राशीसाठी आरोग्य सुधारणा आणि मानसन्मान वाढण्याची शक्यता. हे अंतिम भविष्य नाही तर ग्रहस्थितीवर आधारित संकेत आहेत. शेवटी एक ग्रहण भीतीसाठी नाही, तो एक विराम आहे. थांबून स्वतःकडे पाहण्याचा, चुकीच्या सवयी थांबवण्याचा. श्रद्धा असेल तर उपाय करा, नसेल तरी शांतता आणि संयम ठेवा. कारण आयुष्य बदलतं ते कृतीने, आणि कृती सुरू होते जागरूकतेने. भगवान शिव आणि चंद्रदेव यांचे स्मरण करा. घरात शांती ठेवा, मनात विश्वास ठेवा. हर हर महादेव.